श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय। नमस्कार। आज दिनांक 9 मार्च। श्रीराम जय राम जय जय राम। मध्यम स्थितीतली माणसे संगतीला चांगली। नमस्कार। आज दिनांक 9 मार्च। श्रीराम जय राम जय जय राम। मध्यम स्थितीतली माणसे संगतीला चांगली। एका गावात चोरांची एक सभा भरली। तीत काही चोर म्हणाले की लूट करायची ती हानी करून करावी, तर काहींचे असे म्हणणे पडले की कुणाला उगीच मारायला नको, नुसतीच लूट करावी, पण लूट करावी असे सर्वांचेच ध्येय होते, तसे आपले होते। एक म्हणतो व्यवहारदृष्ट्या प्रपंच करावा, दुसरा म्हणतो तसे नव्हे, योग्य अयोग्य पाहून प्रपंच करावा, तर तिसरा म्हणतो स्वतःचा स्वार्थ साधून प्रपंच करावा, परंतु देवाचे अधिष्ठान ठेवून प्रपंच करावा असे कोणीच म्हणत नाही। सगळ्यांना प्रपंच हवा आणि देव असला तरी चालेल, म्हणजे प्रपंच तेवढा खरा असे ते मानून चालतात। देवाविषयी मात्र त्यांच्या मनात संशय असतो। वृत्ती कितीही अस्थिर असलेली त्यांना चालते। दारू पिऊन बेहोश झालेला माणूस मनाला येईल ते गाणे म्हणतो। असा एक दारुडा गाणे गात असताना दुसरा दारुडा त्याला म्हणू लागला की अरे, हे असले गाणे काय म्हणतोस, तुला काही कळत नाही। नंतर काही वेळाने तोच प्रश्न पहिल्या दारुड्याने दुसऱ्या दारुड्याला विचारला। त्याप्रमाणे प्रपंचामध्ये ज्यांची वृत्ती स्थिर नाही अशा लोकांनी वाटेल ती मते प्रतिपादन करावी असे घडते, आणि मग ते एकमेकांना नावे ठेवतात। आपला प्रपंचातला व्यवहार हा असा असतो। आम्हाला बंधने नकोत असे म्हणणारे लोक वेडे समजले पाहिजेत। समाज ह्या बंधनांशिवाय राहूच शकत नाही। खरोखर नोकरीमध्ये फार त्रास नसेल तर ती मालका इतकीच सुखाची असते। उलट कित्येक वेळा मालकीमध्येच फार त्रास असतो। व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावे, एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी, पण स्वतः लबाडी करू नये। म्हणजेच आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसविण्यासाठी नसावी, लोकांकडून न फसण्या इतकेच आपण व्यवहारी असावे। व्यवहाराच्या दृष्टीने बघितले तर मला मध्यम स्थितीतली माणसे जास्त भेटली। ती व्यवहाराला आणि संगतीला फार चांगली असतात, कारण ती सर्व बाजूंनी मध्यम असतात। त्यांचे पाप मध्यम, पुण्य मध्यम आणि परमार्थ देखील मध्यमच असतो। असा मनुष्य वेळप्रसंगी कर्जबाजारी झाला तरी चालतो, पण कर्ज किती असावे, तर या महिन्यात देऊन टाकता येईल इतकेच। नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, अब्रूने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा। श्रीराम जय राम जय जय राम। महाराज म्हणतात की प्रपंच आपल्याला जितका महत्त्वाचा वाटतो तितका कदाचित परमेश्वर आपल्याला महत्त्वाचा नाही वाटत। म्हणूनच खरं तर आपल्याला त्याचा विसर पडतो, आणि मग आपण खरं तर अगदी तात्पुरत्या सुखाच्या समाधानाच्या मागे पळत सुटतो। पण खरं तर आपण आपल्या आयुष्याचं जे अंतिम आणि शाश्वत साध्य आहे, जिथून आपल्याला खरंच समाधान लाभणार आहे, ते महत्त्वाचं धरायला हवं, आणि त्यासाठी आपले प्रयत्नही असायला हवेत। तसंच महाराज म्हणतात की खूप जास्त कुठलीही गोष्ट करू नये किंवा अगदीच करू नये असंही करू नये। आणि म्हणूनच महाराज म्हणतात मला खरं तर मध्यम प्रतीची माणसं जास्त बरी वाटतात, कारण त्यांचं सारं काही हे तेवढ्याच प्रमाणात ठरलेलं असतं। म्हणजे प्रपंचही तितकाच करावा मध्यम प्रतीचा, देवावरची श्रद्धाही तितकीच, आणि व्यवहारही तसाच। आणि मग अशी माणसं कदाचित एक परिपूर्ण आयुष्य जगू शकतात। आणि म्हणूनच महाराजांचं जसं सांगणं आहे की तुम्ही सगळ्या गोष्टींचा पाया हा परमेश्वराचाच धरणं आवश्यक आहे, तरच तुमचा प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही उत्तम प्रकारे तुम्हाला साधता येऊ शकेल। असा हा उत्तम प्रतीचा प्रपंच आणि परमार्थ तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो आणि साधता येऊ हीच त्या गुरुचरणी प्रार्थना। तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स।
श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.